हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मॉम्स किचन। सो आज मी बनवणार आहे सुपर डिलिशियस चायनीज स्टार्टर। तर सुरुवातीला आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी लागणार आहे सोया सॉस, काळी मिरी पावडर, मीठ, आलं क्रश करून घ्यायचं आहे, विनेगर अँड लसूण। सो लसूणला मी अशा प्रकारे कट करून घेतला आहे। जर तुमच्याकडे असं अवेलेबल नसेल तर तुम्ही बारीक सुरीनी सुद्धा कट करू शकता। सो एक बोल कॉर्नफ्लॉवर मी घेतलेला आहे आणि एक अंड। हे बॅटर प्रॉपर मिक्स करून चिकनला 15 to 20 मिनिट्स मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे कोबी उभा चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर कांद्याची पात चिरून घ्यायची आहे। नेक्स्ट कांदा उभा चिरून घेऊया। अँड फायनली शिमला मिरची। यूजुअली चिकन क्रिस्पी बनवताना चिकनला डीप फ्राय केलं जातं, बट आज मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। मस्त गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। मस्त असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। सो आपण हे चिकन जे आहे ते वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता पुढची स्टेप आपल्याला त्याच पॅनमध्ये करायची आहे। तर तडका देण्यासाठी आपण बारीक चिरलेलं आलं आणि लसूण टॉस करून घेऊया। मस्त असा ब्राउन कलर आलेला आहे। आता आपण कांदा आणि कोबी ॲड करूया। आता आपण त्याच्यामध्ये मीठ, काळी मिरी पावडर, सोया सॉस, रेड चिली सॉस, विनेगर अँड फायनली केचप। थोडंसं पाणी घालून आपण 2 to 3 मिनिट्स हे परतून घेऊया। नेक्स्ट आपण एक बोल कॉर्नफ्लॉवरचं पाणी ॲड करूया। थोडं थिकनेस आल्यानंतर आपण फ्राईड चिकन ॲड करूया। तर अशा प्रकारे चिकन चिल्ली रेडी झालेली आहे। त्याला आपण स्प्रिंग ओनियननी गार्निश करूया। ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि ती कशी झाली आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बघा, आमच्या घरी गेस्ट आलेले आहेत जेवायला।
वाव, सुपर डिलिशियस अशी आमची रेसिपी झालेली आहे। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।